निघून आले. पाड्यात होते ना तेव्हा तिथल्या माणसांसाठी निदान काहीतरी करता यायचं हो. पण इथं निघून आले आणि पाडा पण विकला गेला. सतत असं वाटत होतं की मला काही करताच आलं नाही तिथल्या माणसांसाठी. पण आता तुम्ही आलात ना तर तुमच्यामुळे तिथल्या माणसांचं पुनर्वसन पण चांगलं होईल आणि तुमच्या प्रोजेक्टमुळे तिथल्या पोरींसाठी मला काहीतरी करता येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या सांगण्यावरून श्रावणी आणि शकुंतला आत्या दोघी पण माझ्याशी चांगलं वागायला लागल्यात हो. हे सगळं तुमच्या सांगण्यावरून झालंय. खरं तर तुमचेच आभार मानायला पाहिजे. अगं नाही नाही, मी काहीच बोललो नाहीये. काका मला माहितीये हा बदल तुम्हीच घडवून आणलाय. थँक्यू. अगं नाही ग, मी काही विशेष असं केलं नाहीये. घरातल्या मुलीबाळींनी नेहमी खुश राहावं आणि मला तर असं वाटतं की तुझ्या चेहऱ्यावरती कायम खुशी असावी. प्रेझेंटेशनला बरं असतं ना ते. प्रेझेंटेशन? ते अगं प्रेझेंटेशन म्हणजे पाड्यातल्या मुलींसमोर तू जे केलंस त्यालाच प्रेझेंटेशन म्हणतात. हा हा आलं लक्षात. तो खुश तर घर खुश. अजून किती डोक्यावर बसवणार आहेत हे हिला? अय्या विसरलेच आपल्या गप्पांमध्ये. तुम्ही इथं आलात, तुम्हाला काही पाहिजे का मला सांगा, मी देते. नाही नाही, मी उलट तुला मदत करायला आलोय. काका हो काय करताय तुम्ही? द्या बरं इकडे द्या. अगं असं काय करतेस? मला एक सांग तारा, तुझे वडील जर जिवंत असते तर एवढ्या रात्री तुला त्यांनी राबू दिलं असतं? नाही. कर कर काम कर. चल 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 चल, रात्र खूप झाली. चल चल लवकर. तारा, तुला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही मी आता.